नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 21 मे. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या भागात. 21 मे 1991 रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्री पेरुंबुदूर इथं निवडणूक रॅली दरम्यान आत्मघाती हल्ल्यात हत्या करण्यात आली. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम अर्थात LTTEची महिला अतिरेकी धनू हिनं राजीव गांधींना फुलांचा हार घातल्यानंतर त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकून तिच्या कमरेला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. या स्फोटात राजीव गांधी आणि धनू यांच्यासह 16 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 45 जण जखमी झाले. राजीव गांधी यांच्या हत्येला श्रीलंकेतील फुटीरतावादी संघटना LTTE जबाबदार होती. वास्तविक श्रीलंकेतील LTTEच्या वाढत्या दहशतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजीव गांधी यांनी भारतीय सैनिक पाठवले होते. भारताच्या या निर्णयामुळे LTTEचे अतिरेकी संतप्त झाले होते. त्यानंतर 1991 मध्ये राजीव गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडले आणि तेव्हाच LTTEनं त्यांची हत्या करण्याची आपली योजना अंमलात आणली. इंदिरा गांधी यांचे मोठे पुत्र राजीव यांनी ब्रिटनमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांना कधीही राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. राजीव गांधी 1966 मध्ये व्यावसायिक पायलट झाले, पण 1980 मध्ये विमान अपघातात त्यांचे बंधू संजय गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर राजीव राजकारणात आले. त्यांनी संजय गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. ते पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांचं वय अवघं 40 वर्षांचं होतं. ते देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 6 कैद्यांची तुरुंगातून सुटका केली. 21 मे 1994 रोजी फिलिपिन्सची राजधानी मनिला इथं सुष्मिता सेन हिनं मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी सुष्मिता सेन ही पहिली भारतीय महिला होती. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर सुष्मितानं मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि यशही मिळवलं. सुष्मिता सेननं 1996 मध्ये आलेल्या दस्तक या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. यानंतर अभिनेत्री म्हणून 1999 मध्ये सलमान खान आणि करिश्मा कपूर यांच्या भूमिका असलेला बीबी नंबर 1 या चित्रपटामध्ये सुष्मिता सेननं भूमिका केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटानं सुष्मिताच्या करिअरला चालना दिली आणि तिनं मागे वळून कधीच पाहिलं नाही. सुष्मिता सेन अलीकडेच OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या आर्या या वेब सिरीजमध्ये देखील दिसली होती. 21 मे 1931 रोजी प्रसिद्ध व्यंगचित्रकार शरद जोशी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन इथं झाला. हिंदी व्यंगचित्राला नव्या उंचीवर नेण्यात शरद जोशींचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांनी उपहासात्मक लेख, कादंबऱ्या, स्तंभ, मालिकेच्या संहिता आणि संवाद लिहिले आहेत. समाजातील विसंगतींचं स्पष्ट चित्रण त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसतं. शरद जोशी यांनी ये जो है जिंदगी, विक्रम बेताल, सिंहासन बत्तीसी, वाह जनाब, देवीजी, प्याले में तूफान, दाने अनार के आणि ये दुनिया गजब की यासारख्या अनेक अप्रतिम मालिका लिहिल्या. त्यांची अंधो का हाथी आणि एक था गधा उर्फ अलादाद खान ही 2 व्यंगात्मक नाटकं आजही लोकप्रिय आहेत. शरद जोशी यांचं 5 सप्टेंबर 1991 रोजी मुंबईत निधन झालं. फिफा या फुटबॉल संघटनेची स्थापना 21 मे 1904 रोजी फ्रान्समधील पॅरिस इथं झाली. बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंडसह 7 राष्ट्रांनी या संघटनेची स्थापना केली. फिफाचं मुख्यालय स्वित्झर्लंडच्या झुरिच इथं आहे. फिफाच्या स्थापनेमागचा उद्देश असोसिएशन फुटबॉलला प्रोत्साहन देणं हा होता. आज फिफा ही जगातल्या सर्वात प्रतिष्ठित क्रीडा संघटनांपैकी एक आहे. रॉबर्ट ग्वेरिन, एक फ्रेंच पत्रकार, फिफाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि 1906 पर्यंत त्यांनी काम केलं. तुम्हालाही चहा प्यायला आवडत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. वास्तविक आज जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात आहे. जगभरातील चहा उत्पादक देश 2005 पासून दरवर्षी 15 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करतात. संयुक्त राष्ट्रानं याला अनेक वर्ष मान्यता दिली नव्हती, परंतु त्यानंतर भारत सरकारनं याबाबत मोठा पुढाकार घेतला आणि 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय चहा दिवस अधिकृतपणे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी 21 डिसेंबर 2019 रोजी ठराव मंजूर केला आणि 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला. एप्रिल 2024 पर्यंतच्या आकड्यांनुसार जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देश चीन हा आहे. चीनचं एकूण चहाचं उत्पादन 24 लाख टन आहे. त्यानंतर येतो भारताचा क्रमांक, जो जगातील एकूण चहा उत्पादनापैकी 31% उत्पादन करतो. भारत हा जगातील सर्वात मोठा
काळा चहा उत्पादन करणारा देश आहे. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.